जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. नगरसेवक कोण आहे तुमचा? नगरसेवक कोण? सुनील भाऊ कामाट्याचे बायको आहेत. की डांबर आणून टाकलं ते बी निघून गेलं. आणि आम्हा लोकांना पण त्रास आहे. गाडी मोटर जाताना हे सगळं अंगावर खान उडते, खडे उडतात. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील गेंटेल चौक ते पाथरूड चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र इतक्या कमी कालावधीतच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला, मात्र काही महिन्यातच रस्ता खराब होणे ही अत्यंत गंभीर बाब असून कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित ठेकेदाराने काम नियमानुसार केले का, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली का नाही, अधिकाऱ्यांनी कामाची योग्य पाहणी केली का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान संबंधित नगरसेवक रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात मतांसाठी येणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे मात्र पाठ फिरवत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. गेंटेल चौक ते पाथरूड चौक या रस्त्यावरील निकृष्ट कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गाड्या इथं दारातून चालल्या की डांबर आणून टाकलं ते बी निघून गेलं. त्या कडेला टाकलं. आता किती दिवस झालं पण रस्ता बरोबर 4-5 महिने सुद्धा झालं नाही. अहो 1 महिना झाला नाही टाकलं. मग ह्या रस्त्याचा दर्जा काय वाटतो तुम्हाला? किती निकृष्ट दर्जा आहे याचा? तिकडे चांगला आहे. एवढाच बघा. मंदिर पसलं इथपर्यंत या की सांगा. आम्हा लोकांना पण त्रास आहे. गाडी मोटर जाताना हे सगळं अंगावर खान उडते, खडे उडतात. एका लहान बाळाचं तर पायाला लागलं खडा उडून शनी. मग आता तुम्ही जे टाकलेले आहे डंपर आणून शनी, तरी पण हे रस्ता दुरुस्त नाही. कसला तुम्ही करता रोड पर्यंत आमच्या लेकरा बाळाला त्रास 1 किलोमीटर तरी रस्ता खराबच आहे. अंगावर पाणी उडतंय. आम्ही झडताव इकडचं तिकडचं रस्त्याला. नगरसेवक कोण येत नाही म्हणून नगरसेवक कोण आहे? नगरसेवक कोण आहे तुमचा? नगरसेवक कोण? सुनील भाऊ कामाट्याचे बायको आहेत. येत नाही ते इकडं. विजय चिप्पा सांगा. मग गरीब गोरांनी कसं राहायचं कसं ही बघितलं होता. नगरसेवक येत नाही तुमच्याकडे? नाही होण्याच येत नाही. त्यांच्या तिकडचं घ्यायचं आणि इकडं काय गरीब गोरांनी. वर्ष झालं हे रस्ता असाच हे आहे. वर्षाच्या वरी झालं. उगळ ते डांबरे आणून टाकल्यासारखं करते ते आणि निघून जातात. काय डांबरे पडलं तर काय असलं कसले रोड करतात काय माहिती आहे. उगं दाखवाय नक्कल दाखवण्यासाठी ते खडे आणून टाकत.